25 मिनिटं 50 बातम्यांचा आढावा आता आपण घेणार आहोत। सुरुवात करूयात रोहित पवारांच्या बातमीपासून। आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर धाड टाकण्यात आलेली आहे। केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। ससून रुग्णालयातल्या वॉर्डाच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवरती नाव नसल्यानं भाजपा आमदार सुनील शिंदेंनी राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे अध्यक्ष जितेंद्र सातव यांना मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर भाषण संपल्यानंतर त्यांनी पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावले। अंबादास दानवे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। या विवाह सोहळ्याला ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने येण्याची शक्यता आहे। दानवेंच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। यावेळेला आम्ही संस्कृती जपणारे आहोत, कुटुंबाच्या सोहळ्याला गेलंच पाहिजे, तिथे राजकारण नको असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलंय। राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं आहे। अवघ्या 12 दिवसांचं वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे। यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांना कायदेशीर बाजू मांडावी लागणार आहे। 6 ते 27 जानेवारी दरम्यान ही सुनावणी होणार आहे। या कालावधीत अपात्रता याचिकांवरची सर्व कामकाज पूर्ण केलं जाणार आहे। आव्हाडांच्या मुद्द्यावरून शरद पवार गटातले मतभेद चव्हाट्यावरती आलेले आहेत। आव्हाडांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटातील सर्वच नेत्यांनी पक्षाशी संबंध नसल्याचं म्हणत 4 हात दूर राहणं पसंत केलेलं आहे, तर रोहित पवार आणि देशमुखांनी वादग्रस्त विधान करणं योग्य नसल्याचं म्हणत आव्हाडांना घरचा आहेर दिला होता। आता अजित पवार गटानंही त्यांना डिवसण्याचा प्रयत्न केला। राज्यपाल रमेश बैस यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे। राज्यपालांकडून मंदिरामध्ये विविध संकल्प करून पूजन करण्यात आलेलं आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केलेली आहे। आव्हाडांनी हिंदू देवदेवतांवर टीका करण्यापेक्षा औरंगजेब मुघल यांचा इतिहास वाचावा, दांडगा अभ्यास करावा, तसंच मुंबऱ्यात जाऊन प्रवचन द्यावं असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावलाय। वादग्रस्त विधान करून आव्हाड वातावरण खराब करत आहेत असाही आरोप शिंदेंनी केला। भाजपा नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। काँग्रेसने 48 लोकसभा मतदारसंघातल्या इच्छुकांची यादी मागवली असली तरीही त्यातले अनेक नेते आधीपासूनच आमच्या संपर्कात आहेत असा दावाही त्यांनी केलाय। महानंद दूध संघ एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला विरोधकांकडून विरोध होतोय। अशातच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि महानंदचे माजी चेअरमन रणजित देशमुखांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय। एनडीडीबीचं म्हणणं समजून घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळेला दिला। अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। याच उद्घाटनाची पत्रिका महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी ठेवण्यात आली आहे। कराड तालुक्यातले वाघेरी ते मेरवेवाडी इथला जुना पाणंद रस्त्यासाठी वाघेरी गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात खूप वाईट अवस्था होत असल्यानं या रस्त्याची विनाशुल्क मोजणी करून काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पंढरपुरात ओबीसींचा एल्गार मेळावा होत आहे। या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ आणि आमदार गोपीचंद पडळकर हे संबोधित करणार आहेत। या मेळाव्याला 50,000 ओबीसी बांधव उपस्थित राहतील असा अंदाज आहे। विरोधी पक्षातील नेत्यांना आमदारांना निधी न देणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीनं राजकीय भेदाभेद होत आहेत, हे दुर्दैवी आहे। ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाहीत त्यांना निधी मिळत नाही असं दिसून येतंय असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। निधी हा कोणी कोणाच्या खिशातून देत नाही, तो जनतेच्या टॅक्स स्वरूपातून दिला जात असतो असंही त्यांनी सांगितलं। हसन मुश्रीफ यांनी अमोल कोल्हेंवर टीका केलेली आहे। व्यवसायावर परिणाम झाल्यानं राजकारण बंद करावं लागणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं, तेव्हाच ते भेकडासारखे पळून गेले होते असं म्हणत मुश्रीफ यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला। अजून मी 8 महिने मुख्यमंत्री आहे, आपल्याला खूप फिरावं लागणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार अपात्रतेचा निकाल येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे।
हसन मुश्रीफांना लोकसभा लढवणार का असा प्रश्न विचारला असता लोकसभेच्या जागेसाठी पक्षांनी जबाबदारी दिली तर नक्की लढेल, मात्र महायुतीतील तिन्ही पक्ष जो निर्णय घेतील तो शेवटचा असेल असं वक्तव्य मुश्रीफांनी केलं। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवडी नावाशेवा लिंक रोडचा टोल 250 रुपये ठेवलाय का असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलाय। तसंच पुढच्या 5 वर्षासाठी टोलची रक्कम ही 250 रुपयेच कायम ठेवा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। बदलत्या वातावरणाचा परिणाम विणीच्या हंगामावर होताना दिसतोय। यावर्षी तब्बल 1 महिना उशिरानं कासवाच्या पिल्लांनी समुद्रात धाव घेतलेली आहे। वेळाच समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्राच्या माध्यमातून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची अंडी संवर्धित केली जातात। यावर्षी समुद्र किनाऱ्यावर 1500 अंडी संवर्धित करण्यात आलेली आहेत। 23 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान तब्बल 8 लाख भाविकांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। भाविकांनी भरभरून साईंच्या पेटीत दान दिलं असून गेल्या 10 दिवसात जवळपास 16 कोटी रुपयांचं दान जमा झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीतल्या खेडच्या दौऱ्यावरती आहेत। खेडमधल्या तळे गावामध्ये कौटुंबिक आणि धार्मिक कामासाठी ते उपस्थित राहणार आहेत। छत्तीसगड राज्यातील बिलासपूर ते गुजरात राज्यातील हपा या 2 स्थानकादरम्यान धावणाऱ्या लालसूर हपा एक्सप्रेस या साप्ताहिक रेल्वेगाडीचा विस्तार ओखापर्यंत करण्यात आलाय। ही गाडी अकोला स्थानकावरून जाणारी असल्यामुळे अकोलेकर भाविकांना द्वारका या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळालेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव ते केसापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या खड्ड्यांची दुरवस्था झालेली आहे। या रस्त्यावरील खडी उखडल्याने वाहन चालकांना गाड्या चालवणं कठीण झालंय। त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरण परिसरात असलेल्या शासनाच्या मत्स्यबीज उत्पादन केंद्राला घरघर लागली आहे। मराठवाड्यातलं अग्रेसर राहिलेलं आणि महत्त्वाचं मत्स्यबीज उत्पादन केंद्र मागील काही वर्षांपासून कर्मचारी नसल्यामुळे कसंबसं तग धरून आहे, तर दुसरीकडे या केंद्राच्या कार्यालय व कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांचीही प्रचंड दुरवस्था झाली। राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाज खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण तयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जिल्ह्यात घरोघरी मराठा खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली असून प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची स्थापना केली जाणार आहे। मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वेक्षणाचं काम केलं जाणार आहे। 100 कुटुंबाच्या मागे एका प्रगणकाची नेमणूक करत प्रशिक्षणानंतर सर्वेक्षणाचं काम 4 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी जिल्हा बैठकीत प्रशासनाला दिलेले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध जालन्यातल्या हिंदू संघटनांकडून केला गेलेला आहे। वीर सावरकर चौकात हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत निषेध व्यक्त केलाय। त्यावेळेला त्यांनी आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून जोरदार घोषणाबाजी केली। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उलटताना दिसतायत। बुलढाण्यात अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। आव्हाडांच्या प्रतिमेला पायदळी तुडवत हा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। अमरावतीत मागील 1 महिन्यांपासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत। त्यामुळे अंगणवाडीतील बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचवण्यात शासनाची तारांबळ उडते। त्यामुळे शासनाने आता अंगणवाडी सेविकांना शोकॉज नोटीस दिलेली आहे। कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा सुद्धा या नोटिसीत देण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसतात। शिंदे गटाच्या वतीने मनमाडमध्ये आव्हाडांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळ्यात शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेला धुळे शहरातल्या शिवतीर्थ चौकात शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक जोडे मारून निषेध केला। चिपळूणमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। वशिष्ठी दूध प्रकल्पाच्या माध्यमातून या कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। कृषी प्रदर्शनात राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय।
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पहाटेच्या सुमारास दाट धुकं पडत असल्यानं या धुक्यांमुळे पालघर जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी चांगलेच धास्तावलेत। सतत पडणाऱ्या धुक्यांमुळे आंब्याचा सीझन हा जाताना दिसतो आहे, कारण की आता लहान कैऱ्या आणि मोहर गळून पडतोय, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवी मुंबई एपीएमसी बाजारात द्राक्षांची आवक सुरू झालेली आहे। मात्र अवकाळी पावसामुळे द्राक्षातील गोडवा कमी झालाय, त्यामुळे द्राक्ष ग्राहकांच्या पसंतीला पडत नसल्याचं दिसतंय। मात्र येत्या 10 ते 15 दिवसात आवक वाढेल आणि द्राक्षांनाही गोडी येईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं ग्राहकांना द्राक्षांची पसंती मिळणार आहे। सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा एकदा 6 महिन्यांसाठी मुदतवाढ मिळालेली आहे। शासनाच्या सहकार आणि पणन विभागाच्या अपर सचिव माधवी शिंदे यांनी हे आदेश दिलेले आहेत। मुंबई आणि ठाणे येथील नागरिक पर्यटनासाठी पालघर जिल्ह्यात येतात। पालघर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पर्यटनासाठी उत्तम जागा आहेत, परंतु या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव असल्यानं पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। या पर्यटन स्थळांवर मूलभूत सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी पर्यटकांकडून केली जाते। मेळघाटातील नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि बांबूपासून बनवण्यात आलेल्या वस्तू मॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। यामुळे आता आदिवासी महिलांना हक्काचा रोजगार मिळालेला आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं बनवण्यात आलेल्या मेळघाट हाटचे उद्घाटन नुकतंच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। जर 15 दिवसात सर्वेक्षण होऊ शकत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय जनगणना करा अशी मागणी भुजबळांनी केलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं वक्तव्य भुजबळांनी केले। जळगावात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर मनसे आक्रमक झालेली आहे। मनसेच्या वतीनं अनधिकृत आणि नियमांपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या भोंग्यांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनामार्फत पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड या महामार्गावरील मसलापेन ते देगाव दरम्यानचा महामार्ग जीवघेणा बनलेला आहे। या महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे। महामार्गाचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जागेचा आज लिलाव करण्यात येणार आहे। दाऊदच्या खेडमध्ये असणाऱ्या 4 जागांचा लिलाव होणार आहे। यामध्ये जवळपास 20 गुंठ्यांपेक्षा जास्त जागेचा समावेश आहे। गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या अधिकाऱ्याला 5 लाखाची लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। प्रमोद जेणेकर असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी वाहनं पकडून त्यावर 72 लाखांचा दंड ठोठावला होता। ही पकडलेली वाहनं सोडवण्यासाठी त्यांनी 5 लाखांची लाच मागितली होती आणि लाच स्वीकारताना त्यांना अटक केली गेली। वसई विरारमधल्या वातावरणात कमालीचा बदल झालाय। रात्री आणि सकाळच्या वेळेस दाट धुक्यांची चादर पसरल्यानं समोरचं काहीच दिसत नसतं। त्यातच आज पहाटेच्या सुमारास धुक्यामुळे महापालिकेच्या बसला अपघात झालाय। ड्रायव्हरला समोरचा अंदाज न आल्यानं हा अपघात घडलाय। उल्हासनगरच्या एका कारखान्यात कामगारानं कारखान्यात घुसून मालकावर हल्ला केलाय। त्यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक बाचाबाची झालेली होती। कामगारानं केलेला जीवघेणा हल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। बदलापूर जवळच्या वांगणी गावात दरोडेखोरांनी दहशत माजवली। चोरट्यांनी घरात घुसून सोने आणि चांदीचे दागिने लंपास केलेत। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला असल्यानं पोलिसांना त्यांना शोधणं कठीण असणार आहे। 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे। एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18।